खऱ्या अर्थाने दिवाळी तर आत्ताच सुरू झाली. तर आज आहे आमच्याकडे दिवाळी पहाट आणि येस आम्ही सकाळी मस्तपैकी अभ्यंग स्नान करून आम्ही गेलेलो मस्त रेडी वगैरे होऊन आणि आमच्याकडे आलेले साईच्या भजन मंडळी जे आपल्या मुंबईतले सुप्रसिद्ध भजन मंडळीपैकी एक आहेत. तर येस याचा डिटेल व्हिडिओ त्यांच्या भजनाचा हा आपल्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा. त्यांनी एक माहोल बनवलेला ना, तो खरंच एवढा भारी ना, एक नंबर. काय तारीफ करू ना तेवढी कमीच. आणि आमच्या हर्षांगीचा बर्थडे होता, तो पण त्यांनी एवढा यादगार बनवला ना, खरंच खूप खूप थँक्यू. आणि त्याच्यानंतर आमच्या मॅडमचा बर्थडे आहे तर कुठेतरी जायला पाहिजे. मग आम्ही गेलेलो मठात, स्वामींच्या मठात गेलेलो आम्ही. मग खरंच मठात वगैरे जाऊन खरंच खूप ब्लेस्ड फील झालं. मग आम्ही चंदन वगैरे असं टिक्का लावला आणि तिथून गेलो कुछ तो खाने के लिए. मग कुठे जायचं असं खूप विचार केल्यानंतर आम्ही गेलो रोल्स अँड कोल्सला. तर तिथे घेतलं तर बरंच, पण खायला तर आम्हाला जास्त काय झालं नाही. जे व्हिडिओ मी दिख रहा है उतना ही खाया हमने. त्याच्यानंतर आलो घरी तर आमच्या मम्मीने घेतलेलं चंपाकली बनवायला, सोबतच शंकरपाळ्या पण घेतलेल्या आणि चकली पण बनवले. पण त्याचा काय माझ्याकडे व्हिडिओ वगैरे असा आहे नाही म्हणून तो काय मी त्याच्यात टाकलेला नाही. पण चकली पण बनाई हे हमारे इधर. मग नंतर आमच्याकडे लावले दिवे आणि दिव्यांची खास बात की हे सगळे दिवे आहेत ना ते आम्ही स्वतःहून पेंट केलेत. आणि येस तो आनंद असतो ना स्वतःहून पेंट करण्याचा, तो कुछ अलगच आहे. आणि या आमची यशुकनू माझ्यासोबत होत्या. मग आमच्या हर्षांगीचा बर्थडे आहे तर मग केक कटिंगला तर जायलाच लागेल. आणि हा तिच्यासाठी मी केक नेलेला इवलायचा. आणि नंतर हे फराळावर सगळे एवढे वेड्यासारखे तुटून पडलेले ना, खरंच कायच बोलू. मग वहिनींनी वगैरे तिला आरती केली आणि मग तिचा केक वगैरे कट केला. खूप भारी वाटलं, म्हणजे अख्खा दिवस मस्त गेला आहे. मला तर तिचा बड्डे होता पण मी एन्जॉय केले, मी बोलू शकते. खूप भारी वाटलं आणि तिला गिफ्ट वगैरे भेटले. मग तिला केक भरवला आणि नंतर आम्ही पण केक खाल्ला. केक खरंच खूप मस्त होता. आणि ही आहे आमची सगळी गँग जी नेहमीच आमच्यासोबत असते. सो येस दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.